आत्ताही याच्या आधी पण भरपूर संस्था तुमच्या समाजासाठी काम करत होत्या, तुमच्या समाजातील आत्ताही आहेत. मग आपण एक नवीन संस्था काढावी अशी संकल्पना का डोक्यामध्ये आली? आता मराठा समाज झालं, वंजारी समाज झालं किंवा इतर आपण बाकीचे समाज बघितले तर त्या समाजांमध्ये देखील एकच संस्था कार्यरत नाहीये. त्या मानाने लोहार समाजामध्ये तरी कमी संस्था आहेत. माझी तर अजून इच्छा आहे, अजून संस्था, अजून समाजासाठी लढणारे कार्यकर्ते. समाज खूप मोठा असल्यामुळे प्रत्येक जागेवरती हात घालणं, लक्ष घालणं हे शक्य होत नाही. त्याच्यासाठी समाजासाठी लढणारे कार्यकर्ते जर उभा राहत असतील तर अडचण काय? आणि समाजाने देखील हे मान्य केलेलं आहे. संपूर्ण समाज, जेव्हा मी समाजात फिरतो तेव्हा एक मान्यता, एक आपलं एक वनलीनेस म्हणून माझ्याकडे बघितलं जातं. किंवा आपल्या संस्थेकडे, जे संस्थेचे कोर कमिटीचे सदस्य आहेत किंवा संस्थेमध्ये काम करणारे मेन लाईन मध्ये लोक आहेत, त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळं संस्था या जास्त असणं हा मूळ मुद्दा न राहता समाजाचं किंवा समाजातील सदस्यांचं, लोकांचं काम होणं हे महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत.